हॅलो एव्हरीवन. तर मी छान अशी रेडी झाली आहे आणि बाहेर चालली आहे. बाहेर म्हणजे बहिणीच्या घराची वास्तुशांती पूजा आहे, तर तिकडं चालली आहे. छान अशी गोल्डनची ट्रेंडिंग साडी घातली आहे. माझं लुक कसं वाटतंय आजचं मला कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही तिघंच निघालो आहे. स्वराला नाही चालवले कारण तिची एक्झाम होती, तिला पुण्यामध्येच ठेवलं आहे आणि त्याच्यामुळं आपले 2 दिवस झालं व्हिडिओ आले नाही. त्याचं कारण व्हिडिओ तर काढून ठेवले पण एडिटिंग करायला टाईम भेटला नाही. त्याच्यामुळं खरंच सॉरी, तुम्ही वेट केला असेल व्हिडिओचा, त्याबद्दल परत एकदा सॉरी. छान असं सकाळी घरून चहा घेऊन निघालो होतो आणि खूप जास्त भूक लागली होती, तर म्हटलं चला पुण्यावरून नगर रोडला जे जाताना हॉटेल लागतं, हॉटेल नवनाथ, तिथं मिसळ खाण्यासाठी थांबलो कारण तिथली मिसळ चवीला खूप जास्त छान आहे, अप्रतिम आहे. आणि मी तरी पुण्यामध्ये आत्तापर्यंत अशी मिसळ कुठंच खाल्ली नाही. मी ज्या ठिकाणी मिसळ खाल्ली मला अशी टेस्ट कुठंच भेटली नाही. मिसळ येईपर्यंत 2-3 फोटो काढले, तोपर्यंत मिसळ आली. आणि तुम्हाला मिसळ आवडते का मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि त्याच्यामुळं आता इथं तुम्हाला कट दाखवते कसा आहे. असा छान असा कट देखील इथं दिलेला आहे. जे मिसळ लवर आहेत, थोडासा तब्येत ठीक नाही आहे, खोकला येतोय, तर थोडंसं इग्नोर करा. आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इथं मस्त असा कट असा वरून टाकायचा. आता हा कट बघून आणि ही मिसळ बघून कोणाच्या तोंडाला पाणी आलं ते देखील मला कमेंटमधून नक्कीच सांगा. आणि लवकरात लवकर मी लॉंग व्हिडिओ टाकण्याचाही देखील प्रयत्न करेल. पण आता मुलांचे एक्झाम चालू आहेत, लॉंग व्हिडिओ म्हणजे शूट करायला आणि एडिटिंग करायला आत्ता तरी बिलकुल सध्याला टाईम नाही आहे. पण मला एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगायची आहे की माझे लॉंग व्हिडिओ माझे लाईफस्टाईलवर तुम्हाला बघायला आवडतील का? आणि जर तुम्हाला लॉंग व्हिडिओ माझ्या लाईफस्टाईलवर बघायला आवडतील, म्हणजे आवडणार असेल, तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून मी लॉंग व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. मध्यंतरी मी लॉंग व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकले होते, पण मुलांच्या एक्झाम वगैरे ह्या गोष्टींमध्ये परत ते तसंच राहून गेलं, कंटिन्यू नाही झालं. पण जर तुमच्या रिक्वायर्ड जर असेल की लॉंग व्हिडिओ कर म्हणून, तर मी नक्कीच लॉंग व्हिडिओ पण देखील करेल. स्वराजला देखील मिसळ आवडली, तो देखील एन्जॉय करत होता. मिसळ वगैरे खाऊन झाली, नाश्ता केला छान असा मिसळचा, आणि त्याच्यानंतर इथं परत आता निघालो आहे कारण आम्हाला तिथं पूजेसाठी लवकरात लवकर पोहोचायचं होतं. पण वातावरण हे पावसाचं पूर्ण तयार झालं होतं. खूप जास्त टेन्शन आलं होतं की आता पाऊस येतो का काय, पण बघू आता. पाऊस तर नाही आला. आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया उद्याच्या अजून एका छानशा ब्लॉग